श्री स्वामी समर्थ महाराजांचा प्रकट दिन म्हणजे भक्तांसाठी उत्सवाचा आणि चैतन्याचा दिवस. आपण अनेकदा विचार करतो की स्वामींची अशी कोणती सेवा करावी ज्याने आपली रखडलेली कामे पूर्ण होतील, स्वतःच्या घराचे स्वप्न साकार होईल किंवा नोकरी व्यवसायात प्रगती होईल. आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये मी तुम्हाला एक अशी सिद्ध सेवा सांगणार आहे जी तुम्ही प्रकट दिनी किंवा त्यानंतर दररोज फक्त 2 ते 5 मिनिटे वेळ काढून करू शकता. श्री स्वामी समर्थांच्या सेवेमध्ये स्वामी चरित्र सारामृत या ग्रंथाला अनन्यसाधारण महत्त्व आहे. जर तुम्हाला घरासाठी, नोकरीसाठी किंवा कोणत्याही विशिष्ट इच्छेसाठी सेवा करायची असेल तर प्रकट दिनी खालील संकल्प करावा. संकल्प: महाराजांच्या फोटोसमोर दिवा लावून हातामध्ये थोडे पाणी घ्या आणि तुमची जी इच्छा असेल ती, उदाहरणार्थ स्वतःचे घर व्हावे, ती बोलून दाखवा आणि पाणी जमिनीवर सोडा. 11 माळ जप. श्री स्वामी समर्थ या मंत्राचा किमान 11 माळ जप करावा. सारामृतचे वाचन. तुम्हाला पूर्ण पोथी वाचायला वेळ मिळत नसेल तर प्रकट दिनी सारामृतचा 18वा अध्याय मनोभावे वाचा. हा अध्याय इच्छापूर्ती आणि संकट निवारण यासाठी अत्यंत प्रभावी मानला जातो. पण ही सेवा सुरू करताना एक गोष्ट लक्षात ठेवा, ती म्हणजे सबुरी आणि श्रद्धा. घरासाठी जर तुम्हाला घर घ्यायचे असेल तर हा 18वा अध्याय दररोज वाचण्याचा नियम करा. नोकरी व्यवसायासाठी कामाला सुरुवात करण्यापूर्वी फक्त 2 मिनिटे स्वामी स्तवन म्हणा. भक्तांनो, स्वामींना बाह्य अवडंबरापेक्षा तुमची भक्ती प्रिय आहे. या प्रकट दिनी ही छोटीशी सेवा सुरू करा. त्याचे अनुभव तुम्हाला नक्कीच स्वतः येतील.